पूर्वोदय लाड शाखीय वाणी समाज मंडळ पुणे यांनी आज मला देशभक्ती या महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. देशभक्ती, कर्तव्य, मूल्ये आणि कृती. देशभक्ती ही केवळ भावना नसून ती एक सजग जाणीव, कर्तव्याची भावना आणि नैतिक जबाबदारी आहे. आपल्या देशावर प्रेम करणे केवळ भाषणापुरते मर्यादित राहणे नाही, तर देशाच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणे होय. आपला भारत देश विविधतेने नटलेला असला तरी आपल्याला एकत्र ठेवणारा मजबूत धागा म्हणजे भारतीय संविधान. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता ही मूल्ये दिली आहेत. या मूल्यांचा आदर करणे आणि त्यांचे पालन करणे हीच खरी देशभक्ती आहे. आपण आज ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत तो सहज मिळालेला नाही. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या काळात देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी प्राण देणे नव्हे, तर देशासाठी जबाबदारीने जगणे होय. विद्यार्थी म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, सामाजिक संवेदनशीलता ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे धाडस दाखवणे हाच आपल्या देशासाठीचा खरा मार्ग आहे. देशाची प्रगती ही फक्त सरकारवर अवलंबून नसते, ती प्रत्येक नागरिकांच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असते. जर आपण प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनलो तर भारत निश्चितच एक सक्षम आणि प्रगत राष्ट्र बनेल. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की देशभक्ती ही केवळ शब्दात व्यक्त होणारी भावना नसून ती आपल्या आचारात आणि वागण्यात प्रतिबिंबित झाली पाहिजे. चला तर मग आपण सर्वजण जबाबदार नागरिक होण्याची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याची शपथ घेऊया. जय हिंद.